गणेशाय नमो नमः. तर आपण मागच्या वेळी गुल्म निदान अध्याय, शरद निदान स्थानाचा जो तिसरा अध्याय आहे त्याचा प्रारंभिक भाग सुरू केला होता. गुल्माची व्याख्या काय आहे, गुल्माची विधी संप्राप्ती कशा पद्धतीची आहे आणि अग्निवेशाने जो प्रश्न विचारला किंवा अग्निवेशाचं जे एक प्रधान सूत्र श्लोक नंबर 4 मध्ये आलेलं आहे, ही औषधविद अपि रोगाणाम अविशेषविद भिषक प्रशमन समर्थो न भवती. केवळ औषधांचं ज्ञान असून चालत नाहीये, तर वैद्याला व्याधी उपशांतीसाठी रोगविशेष ज्ञान, दोषदुष्य समूर्छनेचं ज्ञान असणं तितकंच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्त असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा एक विचार त्या श्लोकामध्ये मांडला होता, ते आपण पाहिलं होतं. आणि गुल्माचे जे वेगवेगळे निदान आहेत ते श्लोक नंबर 6 मध्ये आलेले आहेत. त्या निदानांचा आपण थोडक्यात आढावा घेतला होता. त्यानंतर आता श्लोक नंबर 7 मध्ये ऍक्च्युअली वातज गुल्माची संप्राप्ती कशा पद्धतीने घडते ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. निदान स्थानामध्ये संप्राप्तींचं विवरण जर आपण अभ्यासलं तर ते खूप डिटेलमध्ये, ज्वराची संप्राप्ती डिटेलमध्ये वर्णन केलेली आहे, कुष्ठाची संप्राप्ती डिटेलमध्ये वर्णन केलेली आहे. या उलट चिकित्सा स्थानातल्या ज्या संप्राप्ती आहेत त्या संप्राप्तीचा जर आपण अभ्यास केला तर त्या निदान स्थाना इतक्या विवरण त्यांचं एवढं विस्तृत पद्धतीने आपल्याला आढळत नाही, ते संक्षिप्त आढळतात. कारण की तिथलं अधिकरण वेगळं आहे, चिकित्सेच्या अनुषंगाने तिथं वर्णन आलेलं आहे. त्यामुळे जर संप्राप्ती ज्ञान करून घ्यायचं असेल तर या निदान स्थानातल्या संप्राप्ती त्या त्या सर तुमचा साऊंड गेला. सर तुमचा आवाज येत नाही. एक मिनिट सर, ऑफलाईन गेले, नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो, आवाज ऐकू येतोय सचिन? हा येतोय. स प्रकुपितो वायु महास्त्रोतो अनुप्रविश्य रौक्षात कठिणीभूतम आप्लुप्त्य पिंडितो अवस्थानम करोति. सो स्टेप वाईज आपण ही संप्राप्ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. स प्रकुपितो वायु, याचा जर अन्वय लावला तर काय होईल? प्रकुपिता स वायु, प्रकुपिता स वायु. वरचा जो श्लोक आहे 6वा श्लोक, त्याची शेवटची ओळ काय आहे बरं? तस्याः अपचारात वातः प्रकोपम आपद्यते. त्या त्या हेतूंमुळे वायूचा आता प्रकोप व्हायला लागला. आणि मग खाली ते म्हणतात प्रकुपिता स वायु. या हेतू सेवनाचा कंटिन्युअस परिणाम झाला आणि मग वायूचा प्रकोप झाला. 3च शब्द आहेत, प्रकोपिता स वायु. सो दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ द पॅथोफिजिओलॉजी. वायूचा प्रकोप झाला म्हणजे काय झालं? वायूचा प्रकोप झाला म्हणजे जे आपण चरक सूत्र 12व्या वातकलाकली या अध्यायामध्ये शिकलो होतो, त्यातलं जे 7वं सूत्र होतं की जे वात प्रकोप म्हणजे काय ते आपल्याला सांगत होतं. तथा विदेषु शरीरेषु वायु आश्रयं गत्वा अप्ययमानः प्रकोपम आपद्यते. परत एकदा ते वाचा. तथा विदेषु शरीरेषु, असे शरीर जे आता रुक्षकराणी शरीराणाम, लघुकराणी शरीराणाम, शीतकराणी शरीराणाम अशी झालेली आहेत, अशा शरीरातून वायू आता फिरत असताना वायूच्या गतीला आता वृक्षत्वामुळे, शीतत्वामुळे अवरोध उत्पन्न होतो आणि वायूची गती अवरोधाने, अडथळ्याने होऊ लागते. अशा पॅथॉलॉजीला वात प्रकोप झाला असं म्हणतात. एवढा सगळा अर्थ या केवळ 3 शब्दामध्ये, प्रकुपिता स वायु. म्हणजेच आता शरीरामध्ये वायूची गती अडथळ्यांसकट होऊ लागलेली आहे. प्रकुपिता स वायु. पुढे काय होतं? प्रकुपिता स वायु, वायूचा प्रकोप झाला
रौक्षात अन्वय लावून पाहतोय आपण. रौक्षात कठिणीभूतम महास्त्रोत अनुप्रविश्य. वायूचा प्रकोप झाला, वायूची गती अडथळ्यांसकट होऊ लागली, पण पुढे काय होतं? रौक्षात रौक्षात वृक्षतेमुळे रौक्षात कठिणीभूतम महास्त्रोत अनुप्रविश्य. रौक्षात कठिणीभूतम, वृक्षतेमुळे, आत्यंतिक वृक्षतेमुळे वायूचा प्रकोप कोणत्या गुणामुळे झालाय? तर प्रिडॉमिनंटली वायू हा आता वृक्षतेमुळे वाढलेला आहे. जे हेतू आहेत त्या हेतूंचा परिणाम म्हणून आता महास्त्रोतस वृक्ष गुणधर्मांची झालेली आहेत. महास्त्रोतसांमध्ये आता वृक्षता वाढलेली आहे आणि अशा महास्त्रोतसांमधून वायू फिरत असताना या वृक्षत्वामुळे वायूच्या गतीला अवरोध निर्माण झालेला आहे. म्हणजे बघा, आपल्याला ती वातव्याधीच्या संप्राप्तीचा श्लोक माहित असतो. देहे स्त्रोतांश रिक्तानी पूरयित्वा अनिलो बली. आता स्त्रोतांश जो शब्द आहे त्या ठिकाणी महास्त्रोतांशी शब्द झाला. देहे महास्त्रोतांशी रिक्तानी पूरयित्वा अनिलो बली. आता महास्त्रोतच रिक्तानी झालेलं आहे. रिक्तानी झालेलं आहे, त्याचा चक्रपाणीने दिलेला तिथला अर्थ काय? स्नेहादी गुणशून्यानी इति तुच्छानी. म्हणजेच आता महास्त्रोतसामध्ये वृक्षादी गुणधर्मांची अतिरिक्त वृद्धी झालेली आहे आणि वृक्षादी गुणधर्म वाढल्यामुळे वायूच्या गतीला अवरोध झाला, वायूचा प्रकोप झाला आणि आता प्रकोपित झालेला वायू महास्त्रोतसांचं पूरण करतोय. अशी वातव्याधीची संप्राप्ती महास्त्रोतसामध्ये घडून येते. म्हणून गुल्म हा वातव्याधी आहे असं आपण मागच्या वेळी म्हणत होतो. प्रकोपिता हा सहा, प्रकोपित झालेला तो वायू रौक्षात कठिणीभूतम, रौक्षात वृक्षतेमुळे कठिणीभूतम, कठिणीभूतम शब्द वापरलाय. केवळ रौक्ष नाहीये तर रौक्षतेमुळे कठिणीभूतम, आत्यंतिक वृक्षत्व. बघा, प्रत्येक गुणाची शास्त्रामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. म्हणजे मधुर द्रव्य असतं तसं एक मधुरतर असतं, एक मधुरतम असतं. स्निग्ध आहे, स्निग्धतर आहे, स्निग्धतम आहे. तसं वृक्ष, वृक्षतर आणि वृक्षतम, तरतमता प्रत्येक गुणांची ठरलेली आहे, ठरवता येते. तर हे जे आत्यंतिक वृक्ष आहे ते वृक्षतम आहे. असं जेव्हा आत्यंतिक वृक्षता महास्त्रोतसामध्ये वाढते त्यामुळे दारुणत्व निर्माण होतं, काठिण्यत्व निर्माण होतं. आत्यंतिक वृक्षता दारुणत्व, काठिण्य निर्माण करतो, काठिण्य नावाचा गुण निर्माण करतो. बघा, चरक सूत्र स्थानाचा जो 12वा अध्याय आहे, चरक सूत्र 12, त्यामधला पान नंबर 79, श्लोक नंबर 4. अत्र उवाच कृषी संकृत्यायनाः वृक्ष लघु शीत दारुण खर विशदा षडीमे वात गुणाः भवन्ति. यातल्या जे दारुण शब्दाची टीका काय केली चक्रपाणींनी, शेवटची ओळ, दारुणत्वम शोषणत्वात काठिण्यम करोति इति. आत्यंतिक शोषणामुळे, आत्यंतिक वृक्षणामुळे, आत्यंतिक वृक्षगुणामुळे येणारं ते काठिण्य आहे. त्यामुळे हा वृक्ष जो गुणधर्म वाढलेला आहे महास्त्रोतसामध्ये, हा वृक्ष वृक्षतर नाहीये, तो वृक्षतम आहे, आत्यंतिक 3+. आपण युरिन रिपोर्ट वगैरे पाहिला असेल बघा, तिथे अल्बुमिन 1+, शुगर 1+, शुगर 4+, अल्ब्युमिन 4+ असा रिपोर्ट असतो. तसं हे वृक्षत्व आहे. हे वृक्षत्व अत्यंतिक आहे, 4+ आहे, अत्यंतिक वृक्षतम असं वृक्षत्व आहे. आणि हे अत्यंतिक वृक्षत्व वाढल्यामुळे काठिण्यभूतात, कठिणीभूतम, त्याला कठीणभूत भाव प्राप्त झालेला आहे, दारुणत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ही काठिण्य रूपी पॅथॉलॉजी आहे, अत्यंतिक वृक्षतम अशी पॅथॉलॉजी आहे. वृक्षगुण, वायूचा वृक्षगुण इथे वाढलेला आहे आणि हा अत्यंतिक वृक्षगुण काठिण्य भाव निर्माण करतोय. त्यामुळे वृक्षगुण धर्मामुळे महास्त्रोतसात येणारं काठिण्य हे गुल्माचं ख वैगुण्य आहे.
त्यामुळे चिकित्सा काय सांगितलंय बघा बरं. चिकित्सेमध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात, पुन्हा पुन्हा स्नेहपानम निर्वहास अनुवासना. पुन्हा पुन्हा स्नेहपानम. हे पुन्हा पुन्हा स्नेहपानम काय? रोक्षात कठीणभूतम. वायू हा वृक्षत्वामुळे वाढला. त्यामुळे हा वृक्ष गुणधर्म कमी करायचा असेल तर पुन्हा पुन्हा स्नेहपानम. बघा, चरक चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय, पान नंबर 437, श्लोक नंबर 26. पुन्हा पुन्हा स्नेहपानम निर्वहास अनुवासना प्रयोज्या वातगुलमयेषु कफपित्ता अनुरक्षणा. का बरं सांगितलं असं पुन्हा पुन्हा स्नेहपान? हे एवढ्यासाठी सांगितलं कारण की आत्यंतिक वृक्षत्वामुळे येथे महास्त्रोतसा कठिणीभूत सर आवाज येत नाहीये. सर आवाज गेला तुमचा. हॅलो. आणि पुन्हा एकदा वायूची गती महास्त्रोतसांमध्ये एस्टॅब्लिश करायची, ह्याचं नाव आहे वातशमन. त्यामुळे आम्ही जेव्हा स्नेहपान करतो तेव्हा महास्त्रोतसामध्ये स्निग्धता आम्ही वाढवत नेतो. वृक्षतेपेक्षा स्निग्धता आम्ही वाढवत नेली. वृक्षता कमी होत नाही, वृक्षतेपेक्षा स्निग्धता जास्त वाढते. आपण चरक विमानस्थानातल्या पहिल्या अध्यायातला तो श्लोक पाहिला होता, विरुद्ध गुणसन्निपाते ही भूयसा अल्पम अवजीयते. त्यामुळे स्निग्धता जेव्हा महास्त्रोतसामध्ये जास्त वाढते तेव्हा हे वृक्षत्व कमी होतं आणि वायूची गती पुन्हा पहिल्यासारखी इस्टॅब्लिश होऊ लागते. हा चिकित्सेचा पार्ट झाला. पण ते काय म्हणतायत की प्रकुपिता स वायु रौक्षात कठिणीभूतम महास्त्रोता अनुप्रविश्य. महास्त्रोता अनुप्रविश्य. वृक्षतामुळे निर्माण झालेलं काठिण्य. आता बघा, कठीण हा गुण पार्थिवाचा आहे, पार्थिव महाभूताचा, पृथ्वी महाभूताचा कठीण हा गुण आहे. चरक सूत्रस्थानाचा जो 26वा अध्याय आहे, चरक सूत्र 26, त्यात श्लोक नंबर 11, पान नंबर 138. तत्र द्रव्याणी गुरु खर कठीण मंद स्थिर विशद सांद्र स्थूल गंध गुण बहुलानी पार्थिवानी. सो द पार्थिव महाभूत डॉमिनन्स क्रिएट्स गुण लाईक कठीण. म्हणजेच प्रिव्हियसली जे महास्त्रोतस पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान होतं, महास्त्रोतस जो मातृज अवयव आहे, जो मृदू अवयव आहे, अशा ठिकाणी अत्यंतिक वात प्रकोपामुळे, अत्यंतिक वृक्षगुणाचा प्रकोप झाल्यामुळे अप्पत्व कमी झालं. म्हणजे पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान महास्त्रोतसातलं आप्यत्व कमी होत गेलं आणि आता त्या ठिकाणी पार्थिवत्व, खरत्व, वृक्षत्व वाढलं. त्यामुळं आप महाभूत कमी होणं, महास्त्रोतसामध्ये पार्थिवत्व अतिरिक्त वाढत जाणं म्हणजे रौक्षात कठिणीभूतम असा भाव महास्त्रोतसामध्ये निर्माण होणं. त्यामुळे प्रकोपिता हा सहा रौक्षात कठिणीभूतम महास्त्रोता अनुप्रविश्य. पुढे काय होतं? आप्लुप्त्य पिंडिता हृदि बस्तो पार्श्वयोः नाभ्यां वा अवस्थानं करोति. महास्त्रोतस वृक्ष गुणधर्मांचं झालं, अत्यंतिक वृक्षतम गुणधर्मांचं झालं आणि या अत्यंतिक वृक्ष गुणधर्मामुळे महास्त्रोतस जे पृथ्वी आणि आप महाभूतांनी बनलेलं आहे त्यातलं आप्यत्व कमी होऊ लागलं वृक्ष गुणधर्मामुळे आणि पार्थिवत्व अतिरिक्त वाढत गेलं. त्यामुळे त्याला काठिण्य भाव प्राप्त झाला आणि अशा वृक्ष गुणधर्मामुळे महास्त्रोतसातून फिरत असणाऱ्या वायूच्या गतीला अवरोध निर्माण झाला. अशी पॅथॉलॉजी घडली आणि मग परत काय झालं? आप्लुप्त्य. आता आप्लुप्त्याची टीका काय केली आहे बघा बरं त्यांनी.
खालून दुसरी ओळ, आप्लुप्तम व्याप्तम इत्यर्थः. आप्लुप्त म्हणजे काय? पसरणे, पसरून. पूर्ण महास्त्रोतच त्यांनी व्याप्त केलं. कुणी? प्रकोपित झालेल्या वायूने. म्हणजे काय? पूर्ण महास्त्रोतसामध्ये आता वायूच्या गतीला वृक्षत्वामुळे अवरोध निर्माण होत चाललाय. पूर्ण महास्त्रोतसामध्ये आता वायूची गती अवरोधाची झालेली आहे, अडथळ्यांची झालेली आहे. पूर्ण महास्त्रोतसामध्ये आता वायूचा प्रकोप झालेला आहे. आप्लुप्त्य. पिंडिताः, पिंडिताः पिंडाच्या आकाराचे, गोलाकार. हृदि वस्तो पार्श्वयोः नाभ्यां वा अवस्थानं करोति. त्यामुळे या अतिवृक्षतेमुळे वायू फॉर्म्स इनटू ए राउंडेड शिप. पिंडिताः. उन्हाळ्यात बघा अतिवृक्षतेमुळे वादळ उठलेले आपण पाहतो. असं का बरं होतं? कुठेतरी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्या परिणामी वारे असे एकदम गोलाकार वाहू लागतात. कदाचित गुल्मामध्ये, महास्त्रोतसात प्रेशर इनग्रेडियंट्स हे असेच बदलत असतील आणि तिथे अशीच वायूची छोटी छोटी वादळे निर्माण होत असतील. आणि इट गेट लोकलाइज्ड either in epigastric or hypogastric or lumbar and iliac region. कुठं अवस्थानं करोति असं ते म्हणतायत? हृदि वस्तो पार्श्वयोः नाभ्यां वा. त्यामुळं केवळ हे हृदय बस्ती कुक्षी हे ऑर्गन म्हणून न विचारात घेता तत्सामिप्य प्रदेश लक्षात घेतला पाहिजे. हृदय सामिप्य प्रदेश, बस्ती असं म्हणतं, कुक्षी असं म्हणतं, पार्श्व असं म्हणतं. म्हणजे थोडक्यात जे आता कन्व्हेन्शनल सायन्समध्ये ॲबडोमेनचे पार्ट लक्षात जर आपण घेतले तर इपिगॅस्ट्रिक पार्ट, हायपोगॅस्ट्रिक पार्ट, लंबार, इलियाक या असमंतामध्ये पिंडितम अवस्थानं करोति प्रिडॉमिनेटली. हे जे कुक्षीचे वेगवेगळे भाग आहेत, हे जे कोष्ठाचे वेगवेगळे भाग आहेत, वायूचा प्रकोप पूर्ण कोष्ठामध्ये झालाय, आप्लुप्त्य. आणि प्रिडॉमिनेंटली हे जे प्रदेश आहेत, हृदय प्रदेश, बस्ती प्रदेश, कुक्षी प्रदेश, नाभी प्रदेश, असे जे प्रदेश आहेत, अशा प्रदेशामध्ये मात्र काय होतंय? अवस्थानं करोति, पिंडितम अवस्थानं करोति. गुल्माची लक्षणं या प्रदेशामध्ये जास्त जाणवतात. हे आम्हाला क्लिनिकली इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आम्हाला गुल्माचं परीक्षण करायचंय क्लिनिकली, तेव्हा या असमंताचं परीक्षण आम्हाला जास्त करायचंय. या असमंतातल्या अवयवांचं परीक्षण आम्हाला जास्त करायचंय. हृदय असमंतामधला गुल्मा आहे, बस्ती असमंतातला गुल्मा आहे, का इतर असमंतातला गुल्मा आहे, हे परीक्षण करण्यासाठी, त्यावरून ते अनुबंधाने कोणता दोष आहे हे जाणून घेण्यासाठी आम्हाला हे क्लिनिकली इम्पॉर्टंट आहे. तर आप्लुप्त्य पिंडिताः हृदि बस्तो पार्श्वयोः नाभ्यां वा अवस्थानं करोति. मग पुढे काय करतो तो वायू? आता पुढची स्टेप आली पॅथॉलॉजीची. सशूलम उपजनयती ग्रंथिश्च अनेक विधान. सशूलम अनेक विधान ग्रंथीन उपजनयती. पूर्ण महास्त्रोतसामध्ये वायूची गती अवरोधाने होऊ लागली. पूर्ण महास्त्रोतसामध्ये वायूचा प्रकोप झाला आणि हे जे स्पेसिफिक आसमंत प्रदेश आहेत, त्या स्पेसिफिक आसमंत प्रदेशामध्ये पिंडितम अवस्थानम अशी अवस्था निर्माण झाली आणि त्यामुळे या आसमंत प्रदेशामध्ये सशूलम अनेक विधान, तो प्रकोपित झालेला वायू आता शूल निर्माण करतो. सो द शूल मस्ट बी देअर. हे वायूचं कार्डिनल फीचर आहे. वातप्रकोप झालाय म्हणजे शूल असणारच आहे. पण तो शूल कसा आहे? अनेक विधान, अनेक विधान शूलम. सो देर आर डिफरंट काइंड्स ऑफ पेन. सो द पिक्चोरियल जे आहे पेनचं, ते कधी थ्रॉम्बिंग स्वरूपाचं असेल, कधी पिअर्सिंग स्वरूपाचं असेल, कधी कटिंग प्रकारचं असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना निर्माण होतात हृदय प्रदेशामध्ये, बस्ती प्रदेशामध्ये, नाभी प्रदेशामध्ये, पार्श्व प्रदेशामध्ये. सशूलम अनेक विधान.
आणि अनेक विधान ग्रंथीन उपजनयती. अनेक विधान शब्द हा जसा आपण शूलमला लावू शकतो तसं ग्रंथीनला सुद्धा लावू शकतो. ग्रंथीनचे अनेक विधान. म्हणजे हा वायू सुरुवातीला शूल उत्पन्न करतोय. त्याने आधी सुरुवातीला पिंडित अवस्थानम करोती ही अवस्था प्राप्त झाली त्याला, आणि त्यानंतर शूलम अनेक विधान, तो वेगवेगळ्या प्रकारचा शूल उत्पन्न करायला लागला आणि त्याच्या पुढे ग्रंथीन अनेक विधान उपजनयती. So now it going to produce a different kinds of swelling or the shoth in the Mahastrotas. So there may be a colicky pain, there may be a thrombing pain, there may be a piercing pain, and that pain is associated with different types of shothas and different types of swelling in the Mahastrotas. So Granthi is nothing but the shoth in Mahastrotas. म्हणून आपण मागच्या वेळी ती गुल्माची व्याख्या वाचली होती बघा, चरक सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायात जो त्रिशोथी अध्याय, त्या त्रिशोथी अध्यायामध्ये जे एकदेशीय शोथांचं वर्णन केलेलं आहे, त्या एकदेशीय शोथामध्ये नंबर 107 चरक सूत्र 18 श्लोक नंबर जो 29 आहे, यस्य वायु प्रकोपितो गुल्मस्थाने अवतिष्ठते शोफम सशूलम जनयन गुल्मातस्य उपजायते. शूलम तर आहे, सशूलम, आणि शोफम म्हणजे काय, तर शोफम म्हणजे अनेक विधान ग्रंथीन उपजनयते. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथीची निर्मिती, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या शोथाची निर्मिती आता महास्त्रोतसामध्ये असा प्रकुपित झालेला वायू करतोय. हे वायूचं कार्डिनल फीचर आहे, हे गुल्माचं फीचर आहे की आता महास्त्रोतसामध्ये पेन व्हायला लागलेला आहे. सो देअर मस्ट बी अ पेन इन महास्त्रोतस अँड दॅट पेन इज असोसिएटेड विथ डिफरंट काइंड्स ऑफ ग्रंथी, associated with different kinds of swelling and inflammation. तर आता प्रश्न असा पडेल की ग्रंथीन उपजनयती असं का बरं होतं किंवा असं का बरं लिहिलंय. तर शूलम उपजनयती हे तर ठीक आहे, हे तर आम्हाला माहिती आहे. वातादृते नास्ते वेदना, वायूशिवाय वेदना कोणत्याच असू शकत नाही, त्यामुळे ते तर असणारच आहे. पण हे ग्रंथीन उपजनयती असं का बरं, असं का म्हटलं असेल. म्हणजेच महास्त्रोतसामधून वायूच्या गती होत असताना, वायूचं वहन होत असताना जेव्हा वायूच्या गतीला अवरोध निर्माण होतोय तेव्हा हा वायू प्रकोपित होतोय, आणि हा प्रकोपित झालेला वायू काय करतोय, महास्त्रोतसामधला जो पार्थिव भाग आहे, महास्त्रोतसामधला जो श्लेष्म्याचा भाग आहे, महास्त्रोतसामधला जो मांसाचा अणू आहे, त्या अणूला खेचून घेऊन त्यांचा उच्छेद तयार करतोय आणि त्यामुळे ग्रंथींची निर्मिती होते. आपण चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय, चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय आहे, त्यामध्ये एक श्लोक पाहिला होता. चरक चिकित्सा स्थान 28वा अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 60, पान नंबर 619, वायुर एव हि सूक्ष्मत्वात् द्वयोः तत्र अपि उदीरणाः कुपितः तौ समुद्धूय तत्र तत्र क्षिपन्गता. वायुरेव हि सूक्ष्मत्वात्, सूक्ष्म असल्या कारणाने, द्वयो तत्र अपि उदीरणाः, सो वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर द उदीरण ऑफ द द्वयो. द्वयो म्हणजे काय, कफ आणि पित्त. कफ आणि पित्त या दोघांच्या उदीरणाचं कारण वायूच आहे. जरी वात प्रकोप झालेला असला शरीरामध्ये, कफ प्रकोपाचे आणि पित्त प्रकोपाच्या हेतूंचं सेवन केलं गेलं नाही रुग्णाकडून, केवळ स्वतंत्र वात प्रकोप अशी अवस्था जरी असली तरी हा एकदा वायू प्रकोपित झाला की तो काय करतो, या दोघांचं उदीरण करतो. समुद्धूय असा शब्द आहे, त्यांना खेचून घेतो त्यांच्या स्थानापासून.
आणि इतर ठिकाणी त्यांना जाऊन त्यांचा स्थानसंश्रय करायला लागतो. बघा आणखीन ह्याला पॅरलल चरक सिद्धिस्थानाच्या 9व्या अध्यायातला आपण एक श्लोक पाहिला होता. चरक सिद्धिस्थान 9वा अध्याय, पान नंबर 717, श्लोक नंबर 7. त्यामध्ये दुसरी ओळ आहे, अनिलोही पित्त कफ समुदीर्णे हेतुः. अनिलोही पित्त कफ समुदीर्णे हेतुः. पित्त आणि कफ यांच्या उदीरण होण्याचं कारण वायूच आहे. त्यामुळे एकदा शरीरात वातप्रकोप झाला की तो पित्त आणि कफाचं उदीरण करायला कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे ग्रंथीश अनेक विधान ही कशी निर्मिती होतीये की एकदा वायू आता प्रकोपित झालेला आहे आणि वायू आता महास्त्रोतसांची भिंती, महास्त्रोतसांची वॉल ज्या कफाच्या मॉलिक्युलनी, ज्या मांसाच्या मॉलिक्युलनी बनलेली आहे, त्या कफाचे मॉलिक्युल, मांसांचे मॉलिक्युल खेचून त्यांना उद्धूय करून त्यांचा उच्छेद तयार करतोय आणि त्यामुळे ग्रंथींची निर्मिती तयार होते. अशीच पॅथॉलॉजी चरकांनी वर्णन केलेली आहे विसर्पामध्ये, विसर्प चिकित्सेमध्ये. चरक चिकित्सा स्थानाचा जो 21वा अध्याय, चरक चिकित्सा स्थान 21वा अध्याय, पान नंबर 561, श्लोक नंबर 39. हा जो 39वा श्लोक आहे ग्रंथीश विसर्पाचा, त्यामध्ये वरून एक 4थी ओळ आहे. त्यामध्ये काय म्हणतात ते, तत्र वायु श्लेष्मणा विबद्ध मार्गाः तमेव श्लेष्माणम अनेकदा भिंदन क्रमेण ग्रंथीमाला कृच्छपाक साध्याम कफाशे संजनयती. वायु श्लेष्मणा विबद्ध मार्गम, असा अवरोध केला की काय करतो वायू, श्लेष्माणम अनेकदा भिंदन क्रमेण ग्रंथीमाला. जी महास्त्रोतसाची वॉल जी ऑलरेडी वृक्ष झालेली आहे, ज्यामध्ये ऑलरेडी पार्थिवत्व वाढलेलं आहे, आप्यत्व कमी झालेलं आहे, पण तिथे सुद्धा जे शेवटी ती वॉल आहे, शेवटी त्याची निर्मिती आहे, शेवटी त्याला मूर्तत्व आहे, त्यामुळे तिथे पण काही प्रमाणात आता कफाचे मॉलिक्युल जे शिल्लक असतील त्या कफाच्या मॉलिक्युलला खेचून घेऊन काय करतोय, तो उच्छेद तयार करतोय, शोथाची निर्मिती करतोय आणि त्यामुळे ग्रंथीश अनेक विधान. हे पॅथॉलॉजी कुठे घडते, महास्त्रोतसामध्ये घडते. प्रकोपिता सहा महास्त्रोतसो अनुप्रविश्य रौक्षात कठिणीभूतम आप्लुप्त्य, आणि पुढे सशूलम जनयंती ग्रंथीश अनेक विधान. तर अशा प्रकारची पॅथॉलॉजी सुरुवातीला घडते. ह्याच्या पुढे काय होतं, पिंडिताः अवतिष्ठते, पिंडिताः अवतिष्ठते. नाउ इट गेट लोकलाइज्ड एज ए पिंडाकार. पिंडिताः अवतिष्ठते. पुढे ते म्हणतात स पिंडित्वात गुल्म इति अभिधीयते, आणि त्याला पिंडाकार प्राप्त झाल्यामुळे त्याला गुल्म असं आम्ही म्हणतो. त्यामुळे पिंडिताः अवतिष्ठते, जे ख वैगुण्याचं ठिकाण आहे, जी गुल्माची स्थानं सांगितलेली आहेत, त्या ठिकाणी वायूची गती ही पिंडाकार होणार आहे आणि या पिंडाकार वायूच्या गतीमुळे आम्ही त्या पॅथॉलॉजीला गुल्म असं नाव देतो, असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात समूह आधमती मुहू अल्पत्वात आपद्यते. आता समूह आधमती मुहू अल्पत्वात आपद्यते अनियत विपुल अणुवेदनश्य भवती चलत्वात वायु. वायू चलत्वात, वायूच्या चलगुणामुळे, स म्हणजे काय, वायू म्हणजे तो गुल्म, पिंडाकार जो गुल्म झालेला आहे, तो पिंडाकार गुल्म काय होतो, मुहू म्हणजे वारंवार, फ्रिक्वेंटली. आधमती, आधमती म्हणजे त्याची टीका दिली आहे बघा शेजारच्या कॉलम मध्ये, मध्ये एक ओळ आहे, आधमती विस्तारी भवती, वाढतो. जो पिंडाकार
जे अवस्थान जे झालेलं आहे ते स्थान संश्रयाचं, तो आदमती तो वाढतो. जो शोथ जो आहे ग्रंथी स्वरूप तो वाढतो. वायू चलत्वात स मुहु आदमती मुहु अल्पत्वात आपद्यते. आणि वारंवार तो कमी सुद्धा होतो. कधी वाढलेला वाटतो, कधी कमी सुद्धा होतो. आणि हे कशामुळे होतं? वायू चलत्वात, वायूच्या चलगुणामुळे. आणि त्याचबरोबर या वायूच्या चलगुणामुळे अनियत विपुल अणुवेदनाच भवती. अनियत, कन्सिस्टन्सी नाहीये वेदनांमध्ये. कधी जास्त वेदना आहेत विपुल, कधी अणुवेदना आहेत, कधी कमी वेदना आहेत. पेशंट कधी म्हणतो की खूप छान वाटतं, पेशंट कधी म्हणतो खूप त्रास होतो. 30 औषधं दिली तरी पेशंटला कधी उपशय आहे किंवा कधी उपशय नाहीये. सो द क्लिनिकल पिक्चर हे ऍक्च्युली चेंज होत राहतं. त्यामुळे अशा कंडिशन क्लिनिकली आपण त्यांना ट्रीट करणं किंवा त्यांना उपशय अनुपशय देणं किंवा त्या अनुषंगाने जाणून घेणं हे वैद्याचं कौशल्य राहतं. कारण की हा उपशय जो भेटलाय असं तो रुग्ण म्हणतो, हा तुमच्या चिकित्सेमुळे भेटलाय का वायूच्या चलगुणामुळे त्या वेदना अणू झालेल्या आहेत सध्याच्या अवस्थेमध्ये, हे जाणणं वैद्याचं काम आहे. कारण की त्या जर वायूच्या चलगुणामुळे झाल्या असतील तर त्या पुन्हा वाढणार. तर हे या वात प्रकोपामुळे निर्माण झालेल्या पॅथॉलॉजीचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये वायू चलत्वाच मुहु आधमती मुहु अल्पत्वाद आपद्यते. अनियत विपुल अणुवेदनाचे भवती. पुढे काय म्हणतात ते? मुहु पिप्पिलिका संप्रचार इव अंगेषु. अंगेषु म्हणजे अंगामध्ये, मुहु पिप्पिलिका इव संचारा, वारंवार वारंवार पिप्पिलिका इव संचारा, जणू काय मुंग्या अंगातून चालतायत असं वाटतं रुग्णाला. हे लक्षण कशामुळे निर्माण होतं? हे सार्वदेहिक वात प्रकोपाचं लक्षण आहे. म्हणजे जे हेतू सेवन वर्णन केलेले आहेत वर, त्या हेतूंचा परिणाम म्हणून जसा महास्त्रोतसामध्ये वात प्रकोप होणार आहे तसा तो सर्व स्त्रोतसांमध्येच बाकीच्या होणार आहे. हे सर्व शरीरामध्ये वात प्रकोप होणार आहे. त्यामुळे या सर्व शरीरामध्ये वात प्रकोप झाल्यामुळे अंगेषु पिप्पिलिका इव संप्रचार, म्हणजे पिप्पिलिका इव संप्रचार हे लक्षण आपण कुठं वाचलं होतं बरं? आपण आवरण जेव्हा अभ्यासलं होतं तेव्हा हे लक्षण आपण पाहिलं होतं. चरक चिकित्सास्थानाचा जो 28वा अध्याय, त्या 28वा अध्यायामध्ये पान नंबर 619, त्यामध्ये मांसावृत वायूची जी लक्षणं दिलेली आहेत, श्लोक नंबर 65, हर्ष पिप्पिलिकानाच संचार इव मांसगे. मांसावृत वायूमध्ये हर्ष पिप्पिलिकानामेव संचार. आणि हे लक्षण का निर्माण झालं होतं? तर मांस जो आहे तो कॉम्पॅक्ट धातू आहे, पृथ्वी आणि आप यापासून तो बनलेला धातू आहे, त्यामध्ये घनता जास्त आहे मेदापेक्षा. आणि अशा कॉम्पॅक्ट मांस धातूमधून वायू फिरत असताना काय होतं? वायूच्या संचरणाला स्थान कमी मिळतं, त्याला अवकाश कमी मिळतो आणि त्यामुळे तो भेदन करत फिरला याची जाणीव होते. आणि म्हणून वायूच्या वहनाची अनुभूती रुग्णाला अशा पद्धतीने होते की जणू सर्व शरीरभर मुंग्या चालतात की काय. हे लक्षण वायूच्या वहनाचं निदर्शक आहे. हे प्राकृत अवस्थेत जेव्हा वायू करतो तेव्हा तो आम्हाला जाणवत नाही, पण विकृत अवस्थेमध्ये वायूचं वहन जर आम्हाला जाणवायला लागलं तर ते अशा पद्धतीने जाणवायला लागतं की अंगेषु मुहु पिप्पिलिका इव संप्रचार. म्हणजे हे लक्षण वातप्रकोपाचं तर आहेच आहे, पण हे मांसाची पण निगडीत आहे, मांसावृत वायूची हे निगडीत लक्षण आहे. तर अशा पद्धतीचं लक्षण गुल्मामध्ये सार्वदेहिक लक्षणांमध्ये जनरलाइज सिम्पटोमॅटॉलॉजीमध्ये निर्माण होतो. पुढे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना सांगितल्या आहेत. तोद, भेद, स्फुरण, आयाम, संकोच, सुप्ती, हर्ष, प्रलयो, उदय बहुला. तोद म्हणजे पिअर्सिंग प्रकारची वेदना, पिअर्स केल्याप्रमाणे. भेद म्हणजे ब्रेकिंग,
तोडल्यासारखं. स्फुरण म्हणजे थ्रॉम्बिंग टाईप. आयाम, एक्सटेन्शन, ताणतो आपण ना त्या प्रकारचं. संकोच, कमी होणं. सुप्ती हर्ष प्रलयोदय बोला, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांची निर्मिती होते. तर हे पण थोडंसं जाणलं पाहिजे की वायूचा कोणत्या वातजुगुल्मामध्ये आमचा रुग्ण हा तोद प्रकारची वेदना म्हणतो, कधी तो स्फुरण प्रकारची वेदना म्हणेल, कधी तो भेद प्रकारची वेदना म्हणेल. का त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये मिक्स पिक्चर आम्हाला दिसेल. शूल या एकाच लक्षणाचं किती वेगवेगळे मॅनिफेस्टेशन आमच्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. शूल जरी असेल तर तो तोद प्रकारचा आहे का, तो भेद प्रकारचा आहे का, तो स्फुरण प्रकारचा आहे का आणखीन कुठल्या वेगळ्या प्रकारचा शूल आहे. म्हणजे हे आम्हाला जाणलं पाहिजे की आमच्या रुग्णामध्ये तोद हे लक्षण किंवा तोद हा शूल कधी निर्माण होईल. आम्ही हे जाणलं पाहिजे की आमच्या रुग्णामध्ये भेद प्रकारचा शूल प्रिडॉमिनंटली कधी निर्माण होईल. शूल वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्यातला टिपिकलच शूल माझ्या रुग्णामध्ये का बरं निर्माण होईल आणि तो कधी निर्माण. हा थोडा चिंतनाचा विषय. त्यावर थोडं चिंतन आम्ही अजून जास्त केलं पाहिजे की हा स्पेसिफिक वाताचे शूलाचे जे वेगवेगळे प्रकार आम्ही सांगतो, शूलाचे जे वेगवेगळे प्रकार आम्ही सांगतो, ते स्पेसिफिक कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये निर्माण होऊ शकते. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना वातजुगुल्मामध्ये निर्माण होतात. पुढे काय म्हणतात ते, तथा आतुराः सूचेव शंकुनेव चाभिसंबंध आत्मानं मन्यते. तदा वेदनायाः प्रादुर्भावो आतुर आत्मानं, आत्मानं म्हणजे स्वतःला, सूच्याइव शंकुनाइव, सूच्याइव म्हणजे काय, पिअर्सिंग पेन बाय निडल्स. अशाने स्पिअर केल्याप्रमाणे, अशाने प्रिकिंग केल्याप्रमाणे अभिसंबंधी मन्यते. असं काय मला असंख्य सुया टोचल्यात की काय एकाच वेळी, अशा प्रकारचे वेदना. हे रुग्णाची परिभाषा शास्त्रकार म्हणतात की रुग्ण तुमच्याकडे आल्यानंतर असं म्हणणार नाही मला तोच झालाय, मला शूल झालाय, मला स्फुरण प्रकारची, तो त्याची भाषा वापरेल. तर ही त्याची भाषा आहे की मला जणू काही सुया टोचल्यात की काय असं वाटतं, जणू काय माझ्या कुक्षीवर दगड ठेवलाय की काय असं वाटतं, जणू काय वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांचं वर्णन उपमा अलंकार वापरून रुग्ण करेल. तर ते सुद्धा जाणणं वैद्याचं कर्तव्य. अशा कोणत्या भाषा रुग्ण आमचा वापरतो. तर असं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलंय, सूच्याइव शंकुनाइव अभिसंबंधी मन्यते. पुढे ते म्हणतात अपिच दिवसांते ज्वर्यते, अपिच दिवसांते, दिवसांते ज्वर्यते, दिवसाच्या शेवटी, आणि ज्वर्यते आणि पचनाच्या शेवटी हा शूल जो आहे तो वाढतो. का बरं वाढतो? नॅचरली दिवसांते हा वातप्रकोपाचा काळ, सायंकाळ जो आहे, त्यामध्ये वातप्रकोप हा वाढणार आहे काळाचा परिणाम म्हणून, आणि त्यामुळेच शरीरातल्या वायूला सुद्धा त्या काळामध्ये बळ मिळणार आहे आणि म्हणून लक्षणं पण वाढणार आहेत, वेदना पण वाढणार आहेत. ज्वर्यंते का बरं? कारण की हा जो तिसरा अवस्थापाक जो आहे, हा तिसरा अवस्थापाक वाताचा काळ आहे. त्यामुळे या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये वायू स्यात् कटुभावता, हा वायूला नॅचरली बळ मिळत असतं नॉर्मल फिजिओलॉजीमुळे मध्ये. त्यामुळे या विकृत अवस्थेमध्ये सुद्धा या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये वायूला बळ मिळणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या अवस्थापाकामध्ये ही लक्षणं वाढतात. सो व्हॉट इज द क्लिनिकल इम्पॉर्टन्स ऑफ दिस? रुग्णाला असे प्रश्न आम्ही विचारले पाहिजेत. तुझा शूल कधी वाढतो? सकाळी वाढतो, दुपारी वाढतो, संध्याकाळी वाढतो. आणि त्या शूलाचं, त्या लक्षणांचं अवस्थापाकाशी काय रिलेशन आहे? पोटात काही नसताना वेदना जाणवतात का? पोटात काही घेतल्यानंतर, जेवल्यानंतर वेदना वाढतात का? जेवल्यानंतर अर्ध्या एक तासाने वेदना वाढतात का? का 2-3 तास झाले जेवणानंतर की मग दुखायला सुरू होतं? So we should clinically correlate with this shloka.
तर आपण या प्रत्येक शब्दाचा क्लिनिकल ऍस्पेक्ट समजून घेतला पाहिजे. अपीच दिवसांते ज्वर्यते, पुढे काय होतं, शुष्यतीच अस्य हास्यम, अस्यच्या हास्यम शुष्यती. तर मुख शुष्यती, मुखशोष निर्माण होतो, तोंड कोरडे पडणे असं होतं. का होतं, सार्वदेहिक वात प्रकोप होतो. त्यामुळे अपीच हास्यम शुष्यती. पण हे प्रिडॉमिनंटली लक्षण रुग्ण म्हणेल की तोंडाला खूप कोरड पडते बरं का, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस नसून सुद्धा रुग्ण असं लक्षण तुम्हाला सांगेल. अपि अस्यच हास्यम शुष्यती, म्हणजे सर्व स्रोतसांमध्ये जेव्हा वातप्रकोप होतो तो वृक्ष गुणाने त्याचं लक्षण दाखवतो. पण हे लक्षण जाणवणार कुठे आहे, जे बहिर्मुख स्रोतस आहेत त्यामध्ये ते जास्त प्रिडॉमिनंटली जाणवणार आहे. जर रसवह स्रोतसात वृक्षत्व वाढलं तर ते रुग्णाला तसं जाणवणार नाहीये बाहेरून, पण हे लक्षण जाणवतं रुग्णाला लगेच. का, कारण की मुखामध्ये वृक्षत्व, बहिर्मुख स्रोतसामधलं वृक्षत्व ते रुग्णाला सारखं जाणवतं. त्यामुळे पिपाचा हे लक्षण त्यातून निर्माण होईल. अस्यच्या हास्यम शुष्यती, पुढे उच्छ्वासमची उपरुध्यते, उच्छ्वासाला पण त्या ठिकाणी त्रास व्हायला लागतो, श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागतो. अस्य रोमाणी रुष्यंती, रुष्यंतीचे असते रोमाणी, अंगावर रोमांच आल्यासारखे होतं. ते अंगावर रोमांच येणे हे पण सार्वदेहिक वातप्रकोपाचं लक्षण आहे. आपण ते पाहिलं होतं लक्षण, जेव्हा पीतवंतम तू खलू वमनाचं औषध देतो आणि त्यामुळे लोमहर्ष हे लक्षण निर्माण होतं, जेव्हा दोष स्वस्थानापासून प्रचलित होतात त्याचं ते लक्षण होतं. पण त्याचबरोबर ते व्यान प्रकोपाचं पण लक्षण आहे, आपण आवरणामध्ये पाहिलं होतं हे लक्षण. तर हे वातप्रकोप झाल्याचं लक्षण आहे की अस्यच रोमाणी रुष्यंती. आणि पुढे ते म्हणतात, वेदना ह्या प्रादुर्भावे क्लिहा आटोप अंत्र कुजन अविपाक उदावर्त अंगमर्द मन्या शिर शंख शूल प्रत्न रोग चेनम उपद्रवंती, एनम उपद्रवंती, एनम म्हणजे ह्याला. आणि अशा पद्धतीने असे वेगवेगळे रोग उपद्रवंती, अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं रुग्णामध्ये निर्माण होतात. आतापर्यंत बेसिक सेट ऑफ सिम्टमॅटॉलॉजी त्यांनी सांगून झाला, जो गुलमाशी रिलेटेड आहे. आणि आता असोसिएटेड उपद्रव कोणती कोणते होऊ शकतात, तर प्लिहा आटोप अंत्र कुजन अविपाक एनम उपद्रवंती, उपद्रवंती शब्द आहे. अशा प्रकारचे उपद्रव निर्माण होतात. उपद्रव म्हणजे काय, उपद्रव म्हणजे बेसिक मूळचा व्याधी करणारा जो दोष प्रकोप आहे, तोच दोष प्रकोप अन्य जर व्याधी निर्माण करू लागला रुग्णामध्ये तर त्याला आम्ही उपद्रव असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी गुल्म तयार करणारा जो दोष आहे, वात दोष, तो गुल्माबरोबरच शरीरात अन्य व्याधी तयार करू लागला. प्लीह, आटोप, अंगमर्द, शिरशूल, शंखशूल अशा प्रकारचे जे गुल्माशी रिलेटेड नाहीयेत पण ते वातप्रकोपाशी रिलेटेड आहेत, अशा पद्धतीचे. त्यामुळे तुम्ही पाहिलं तर वाग्भटांनी प्रमेहाचा जो उपद्रव आहे तो कोणता सांगितलाय, प्रतिष्ठाय सांगितला. आम्ही युजीला असताना हसायचो, प्रमेहाचा उपद्रव प्रतिष्ठाय असं कसं असू शकेल, पण असंच आहे. कारण की प्रमेह हा कपदोषाने होणार आहे आणि या कपदोषाचा परिणाम म्हणून जो कपदोष प्रमेहाला कारणीभूत आहे तोच अन्य व्याधी प्रतिष्ठायासारखा करू शकणार आहे. म्हणून प्रतिष्ठाय हा प्रमेहाचा उपद्रव. चरक चिकित्सा स्थानाच्या 21व्या अध्यायामध्ये या उपद्रवाची व्याख्या केली आहे बघा. काय म्हणतात त्या ठिकाणी, चरक चिकित्सा स्थान अध्याय 21 पान नंबर 561 श्लोक नंबर 40. उपद्रवस्तु खलु रोगो उत्तर कालजो रोगाश्रयो रोग एव स्थूलो अणुर्वा रोगात पश्चात जायत इति उपद्रव संज्ञा. रोगाश्रयो रोग एव स्थूलो अणुर्वा. प्रत्येक वेळी उपद्रव म्हणजे मोठं काहीतरी कॉम्प्लिकेशन पाहिजे असं नाही. आम्ही उपद्रवाचं काय म्हणतो त्याला ट्रान्सलेशन मराठीमध्ये कॉम्प्लिकेशन असं करतो, त्यामुळे गोळ होतो. उपद्रव हा काही
गंभीर स्वरूपाचा पाहिजे प्रत्येक वेळी असं नाही. तो स्थूलवर वा अणूवर वा, तो कधी स्थूल स्वरूपाचा व्याधी असेल, कधी अणु स्वरूपाचा पण व्याधी असू शकतो. म्हणजे गुल्म झालाय आणि तो आता शिरशूल म्हणू शकतो. प्रत्येक वेळी मोठाच त्याच्यात काहीतरी लक्षण असेल असं नाही. तर हे डोक्यात आमची संकल्पना स्पष्ट पाहिजे की उपद्रव म्हणजे प्रत्येक वेळी मोठं काहीतरी गंभीर स्वरूप आहे असं नाही. अणुर्वा अणु स्वरूप पण त्याला असू शकतं. आणि हे कशामुळे असतं, जो मूळचा व्याधी आहे, मूळची जी दोषदृश्य संमूर्छना आहे, त्यामध्ये जो कारणीभूत असणारा दोष आहे, तोच दोष आता दुसऱ्या स्रोतसांमध्ये जाऊन वेगळा व्याधी निर्माण करतोय. त्यामुळे ते असं म्हणतात की एनम उपद्रवंती. आता गुल्मामध्ये जो ओरिजिनल वात प्रकोप आहे तो असे वेगवेगळ्या प्रकारचे उपद्रव निर्माण करतो. आणि या सार्वदेहिक वात प्रकोपाचा परिणाम म्हणून कृष्ण, अरुण, परुष, त्वक, नख, नयन, वदन, मूत्र पुरुषस्य भवती. बघा किती सुपरलेटिव्हली वात प्रकोप वाढलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात वात प्रकोप वाढलाय, सार्वदेहिक वात प्रकोप वाढलाय. त्यामुळे त्वचा ही जी आहे ही पण वायूच्या वर्णाची झालेली आहे. कृष्ण, अरुण आणि परुषत्व आलेलं आहे. म्हणजे रौक्षत्व जास्त वाढलेलं आहे. त्वचेच्या ठिकाणी वाढलंय, नख्याच्या ठिकाणी वाढलंय, नयन, वदन. ह्यांचंच वर्णन का केलं, कारण की रुग्णाला जाणवतात आणि हे वैद्यालाही जाणवतात. दर्शन परीक्षेही वृक्षता वाढलेली आहे त्वचेवरची. चेहरा हा श्याव पडलेला आहे, अरुण पडलेला आहे, कृष्णवर्णी झालेला आहे, ते पटकन दिसतं. आणि असं जर दिसत असेल तर ते सार्वदेहिक वातप्रकोपाचं लक्षण आहे. मूत्र पुरुषस्य, कृष्ण अरुण मूत्र पुरुषस्य. जर सर्व शरीरामध्ये वातप्रकोप झालाय तर सर्व शरीरातनं जे क्लेद वहनातून जे मूत्र निर्माण होतं त्या मूत्रावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. मूत्राचा वर्ण बदलणार आहे, ते कृष्ण अरुण वर्णी होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचं प्रमाण हे सुद्धा कमी होणार आहे. का? कारण की पूर्ण शरीरातला आप्य महाभूत कमी झालंय. त्यामुळे पूर्ण शरीरात परिणामामुळे जे द्रवकिट्ट निर्माण होतं त्या द्रवकिट्टाचा परिणाम सुद्धा द्रवकिट्टाची क्वांटिटी सुद्धा कमी होणार आहे. आणि म्हणून अल्पमूत्रत्व हे लक्षण सुद्धा या ठिकाणी दिसू शकणार. आणि सेम ऍप्लिकेबल टू दी पुरुषा. पुरुष हे पण आता रोक्षात कठीणभूत असं होणार. त्यामुळे पुरुष हे कठीण स्वरूपाचं होणार आहे, पुरुषातला स्नेहांश संपणार आहे. त्यामुळे हार्ड स्टूल अशा पद्धतीचं लक्षण या ठिकाणी निर्माण होणार. तर या सूत्रावरून आम्हाला काय कळतं की आता सार्वदेहिक सर्व शरीरामध्ये आणि शरीरातल्या सर्व भाव पदार्थांवर या रुक्षतेचा, या वातप्रकोपाचा परिणाम झालेला आहे. आणि पुढे ते म्हणतात निदान उक्ताने अस्य न उपशेरते. श्लोक नंबर 6 मध्ये जे वातप्रकोपाचे हेतू सांगितलेले आहेत त्या हेतूंचं जर सेवन केलं तर न उपशेरते, तर उपशय मिळत नाही. म्हणजे जर हेतू सेवन चालूच असेल तर उपशय मिळत नाही लक्षणांमध्ये. चिकित्सा केली तरी हा गर्भित अर्थ आहे. हेतू सेवन चालू आहे आणि तुम्ही चिकित्सा केली न उपशेरते. आणि विपरीतानी च उपशेरते इति वातगुल्मः. आणि या निदानांच्या विपरीत हेतूंचं जर सेवन केलं तर उपशेरते इति वातगुल्मः. हे सांगण्याची काय गरज होती? हे आम्हाला माहितच होतं ना की जे हेतू आहेत त्या हेतूंचा त्याग करा, त्यागात विषम हेतूना. पण तुम्हाला इम्फोसाइज करण्यासाठी जे आम्ही निदान सांगितलंय ना, तर त्याची क्लिनिकल युटिलिटी काय आहे? तर त्याची क्लिनिकल युटिलिटी दोष कोणता वाढलाय हे समजून घेण्यासाठी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर चिकित्सेची पहिली पायरी निदान उक्ताने च न उपशेरते ही आहे. त्यामुळे हेतू तुम्हाला जाणून घेऊन ते बंद करणं ही तुमची पहिली कर्तव्य वैद्य म्हणून पहिली स्टेप आहे ती तुमच्या चिकित्सेची, म्हणून ते तुम्हाला सांगतात. तर अशा पद्धतीने त्यांनी वातगुल्माचं वर्णन केलं. वातगुल्म होतो कसा शरीरामध्ये? सुरुवातीला पूर्ण शरीरामध्ये त्या हेतू सेवनाचा परिणाम म्हणून वातप्रकोप होतो. स्पेसिफिकली हा वातप्रकोप सवायु प्रकुपितो महास्त्रोतो अनुप्रविश्य. महास्त्रोतस हे स्पेसिफिकली
वृक्ष गुणधर्मांचे होऊ लागतात. महास्त्रोतसामधला स्नेह गुण जो आहे तो कमी होऊ लागतो आणि या स्त्रोतसामध्ये वायू वहन करत असताना वायूच्या वहनाला अवरोध निर्माण होतो, वायूची गती अडथळ्यांसकट होते आणि महास्त्रोतसामध्ये वातप्रकोप होतो. आणि हा वातप्रकोप झाला की अत्यंतिक वृक्ष गुणामुळे वृक्षात कठीणभूतम आप्लुप्त्य, तो पूर्ण वृक्ष अत्यंतिक वृक्षतम गुणामुळे त्याला काठिण्यत्व प्राप्त होतं. महास्रोतसाचा जो पृथ्वी आणि आप संघटन जे आहे त्यातलं आप्यत्व कमी होऊ लागतं आणि अतिरिक्त पार्थिवत्व उरतं. आणि आप्लुप्त्य हे जी आहे पॅथॉलॉजी वातप्रकोपाची ती पूर्ण महास्रोतसामध्ये पसरते आणि त्याला पिंडित अवस्थानं आणि जे हृदयवस्ती नाभी पार्श्व हे जे अवस्थानं जी आहेत ह्यातला जो आसमंत प्रदेश आहे त्या ठिकाणी पिंडित अवस्थानं करोती. आणि हे एकदा झालं की शूलंच अनेकविधा जनयती आणि ग्रंथीश्च अनेकविधा, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शूल निर्माण होतात महास्त्रोतसामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे शोथ निर्माण होऊ लागतात. आणि त्याचबरोबर सार्वदेहिक वातप्रकोपाची लक्षणं सुद्धा रुग्णांमध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने वातज गुल्माची निर्मिती होते. आणि आता ह्याच्या पुढे श्लोक नंबर 8 मध्ये त्यांनी पित्तज गुल्माची निर्मिती कशा पद्धतीने होते ते सांगितलेलं आहे. बघा काय म्हणतात ते पित्तज गुल्म निर्मितीमध्ये, तैरेव तू कर्षणैहि कर्षितस्य अम्ल लवण कटुक क्षार उष्ण तीक्ष्ण शुक्त व्यापन्न मद्य हरितकफल अम्लानां विदाहिनां च शाक धान्य मांसादीनां उपयोगात अजीर्ण अध्यशन रौक्षाच्च अनुगते आमाशे वमनम अतिवेलम संधारणम वात आतपोच अतिसेवमानस्य पित्तं सह मारुतेन प्रकोपम आपद्यते. बघा आम्ही आता काय वाचतोय, आम्ही आता पित्तज गुल्माची संप्राप्ती वाचतोय. पण ते काय म्हणतात शेवटी 8व्या श्लोकामध्ये, पित्तं सह मारुतेन प्रकोपम आपद्यते. म्हणजे पित्तज गुल्म जरी असला तर त्यामध्ये मारुताचा अनुबंध हा असणारच आहे. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की गुल्म हा वातव्याधीच आहे. जरी तो पित्तज कफज गुल्म असला तर त्यामध्ये वातप्रकोप हा अवश्यम भावीच आहे. म्हणून त्यांनी पहिला शब्द काय वापरला, तैर एव तू कर्षणैहि. तैर एव तू कर्षणैहि म्हणजे काय, तर वर सांगितलेल्या कर्षण करणाऱ्या हेतूंचे सेवन केल्यामुळे, म्हणजे जो श्लोक नंबर 6 मध्ये सांगितलाय, ज्वर वमन विरेचन अतिसारणाम अन्यतमेन कर्षणेन कर्षितो. So the prerequisite for the formation of पित्तज गुल्म इज तैरेव तू कर्षणैहि. रुग्णाने सुरुवातीला कर्षण करणाऱ्या आहारांचं सेवन किंवा रुग्णाचं सुरुवातीला कर्षण झालेलं असलं पाहिजे. म्हणजेच काय, रुग्णाच्या शरीरात ऑलरेडी वातप्रकोप असला पाहिजे. तैर एव तू कर्षणैहि. आणि हा ऑलरेडी वातप्रकोप आहे, ऑलरेडी रुग्णाचं कर्षण झालेलं आहे. तर काय होतं, अशा कर्षित अवस्थेमध्ये जर रुग्णाने कर्षितस्य अम्ल लवण कटुक क्षार उष्ण तीक्ष्ण एक्सेट्रा एक्सेट्रा अशा पित्त प्रकोपक आहाराचं सेवन केलं तर, आता हे हेतू कसे आहेत, अम्ल लवण कटुक क्षार उष्ण हे डायरेक्टली पित्ताच्या गुणधर्माच्या समान गुणधर्माचे यथोक्त समुत्थान. त्यामुळे हा पित्ताचा कशा प्रकारचा प्रकोप आहे, हा पित्ताचा स्वतंत्र प्रकोप आहे. तर या अम्ल लवण कटुक क्षार गुणधर्मामुळे स्वतंत्र दृष्ट्या पित्ताचा प्रकोप होईल शरीरामध्ये. किंवा अजीर्ण अध्यशन हे जे हेतू आहेत ते पित्ताच्या गुणधर्माच्या समान गुणधर्माचे नाहीयेत. त्यामुळे ते कसे करतील, तो पित्ताचा परतंत्र प्रकोप करतील. आणि हे प्रॅक्टिकली आज दिसतं अजीर्ण अध्यशनाकरता, तोच हेतू जास्त दिसतो. त्यामुळे आधी ऑलरेडी तैरेव तू कर्षणैहि या कारणामुळे वायूचा प्रकोप झाला आणि त्यानंतर आयदर बाय स्वतंत्र कारण और आयदर बाय परतंत्र कारण पित्ताचा प्रकोप झाला तर काय होतं, पुढे ते म्हणतात आमाशये रोक्षानुगते. आमाशये रोक्षानुगते म्हणजे काय झालं, आमाशय हे वृक्ष होतं, रोक्षानुगते म्हणजे आमाशय म्हणजे जे महास्त्रोतस आहे हे वृक्षकराणी शरीराणा असं होतं.
देहे स्त्रोतांशी रिक्तानी असे होते. आता देहे महास्त्रोतांशी रिक्तानी किंवा देहे आमाशये रिक्तानी असं झालं. आणि आता त्या रिक्त झालेल्या ख वैगुण्याच्या ठिकाणी पित्ताचा एक एक अणू जाऊन वायू बसवायला लागला. ह्याचा अर्थ आमाशये रौक्षानुगते असा आहे. ख वैगुण्य आमाशयाच्या ठिकाणी आहे. वृक्षत्वामुळे ऑलरेडी वायूच्या गतीला अवरोध निर्माण झालाय, त्यामुळे वातप्रकोप झालाय. आणि आता प्रकोपित झालेला वायू पित्ताच्या मॉलिक्युलला घेऊन स्वतःबरोबर त्या ख वैगुण्याच्या ठिकाणी जाऊन बसवायला लागलेला आहे. आमाशय रौक्षानुगते. आता आमाशय रौक्षानुगतेची टीका केली आहे बघा त्यांनी. काय म्हणतात ते? रौक्षानुगतेच आमाशयेती वृक्षण हेतुभिः वृक्षीकृते इत्यर्थः किंवा रौक्षानुगतेच आमाशये सती वमनं सेवमानस्य योजनीयम. तर ऑलरेडी या हेतूंमुळे वृक्षत्व प्राप्त झालेल्या आमाशयामध्ये जो वातप्रकोप झालेला आहे, तो वातप्रकोप पित्ताच्या मॉलिक्युलला उद्धूज खेचून स्वतःबरोबर तो त्या ख वैगुण्याच्या ठिकाणी लॉज करतो. त्यामुळे त्यांनी आमाशय रौक्षानुगते असा शब्द वापरलाय. आता पुढे ते टीकाकार म्हणतात बघा, चक्रपाणी दत्त काय म्हणतात ते पण वैशिष्ट्य सांगितले. जे तिसरी ओळ आहे त्यामध्ये ते म्हणतात, आमाशेच एकदेशे संवर्ते इति वचनात पित्तगुल्मस्य कफगुल्मस्य च बस्तीस्थानं न भवति इति दर्शयति. बघा, आता त्यांनी आमाशेच रौक्षानुगते असा शब्द वापरला. त्यामुळे चक्रपाणींचं असं मत आहे की आमाशय असा उल्लेख आहे, याचा अर्थ पित्तज गुल्म हा बस्ती स्थानामध्ये प्राधान्याने होत नाही. महास्त्रोतसामध्ये बस्ती सुद्धा येतो. म्हणजेच पित्तज गुल्म हा आमाशयामध्ये प्रिडॉमिनंटली होणारा व्याधी आहे, असं चक्रपाणींचं मत आहे. आणि चक्रपाणींचं मत त्यांनी कशानुसार मांडलं? ते कशानुसार मांडलं? कारण की त्यांनी आमाशय रौक्षानुगते, मूळ श्लोकामध्ये आमाशये रौक्षानुगते असा शब्द आहे. ते महास्त्रोते रौक्षानुगते असा शब्द नाहीये. जर आपण आधीचा 7वा श्लोक वाचला तर त्यामध्ये काय आहे? सप्रकपितो वायू महास्त्रोतो अनुप्रविश्य, पूर्ण महास्त्रोतसामध्ये अनुप्रविश्य. पित्तज गुल्माची जर पॅथॉलॉजी वाचली तर त्यामध्ये महास्त्रोतो रौक्षानुगते असं म्हटलंय का? नाही, आमाशये रौक्षानुगते. त्यामुळे स्पेसिफिकली पूर्ण महास्त्रोतसाच्या ऐवजी एक स्पेसिफिक आमाशय शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिला. त्यावरून चक्रपाणींनी असं मत काढलं की पूर्ण महास्त्रोतस आणण्यापेक्षा पित्तज गुल्माचं जे प्रिडॉमिनन्स आहे ते आमाशयामध्ये जास्त होत असे. मग बस्तीच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी होईल का? होणार नाही, मोस्टली होणार नाही. याचा अर्थ तो कधीच होणार नाही असं नाही, पण तो प्रिडॉमिनंटली आमाशय आहे. आता आमाशय म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे. चरक मीमांसानाच्या तो दुसरा अध्याय, त्यामध्ये नंबर 240 चरक मीमांसन दुसरा अध्याय श्लोक नंबर 17, नाभी स्तनांतरम जंतो आमाशय इति स्मृतः. नाभी आणि स्तन त्यामधला जो असं म्हणताय त्यामध्ये त्याला आम्ही आमाशय म्हणतोय. आणि या पार्ट मध्ये मोस्टली वातप्रकोपामुळे पित्ताचे मॉलिक्युल वायू खेचून घेऊन ख वैगुण्याच्या ठिकाणी त्यांना लॉज करणार आहे. आणि त्यातून जो शूल आणि शोध होणार आहे त्याला आम्ही पित्तज गुल्म असं नाव दिलंय. ओके. त्यामुळे पित्तज गुल्माच्या संप्राप्तीचं वैशिष्ट्य काय आहे तर ऑलरेडी त्या ठिकाणी वातप्रकोप झालेला आहे. तैरेव तु कर्षणैहि आणि पित्तम सह तेन प्रकोपम आपद्यते. आणि पित्ताबरोबर वायूचा प्रकोप झालाय आणि स्पेसिफिकली आमाशयेच्या अनुगते, आमाशय रौक्षानुगते हे या पॅथॉलॉजीचं वैशिष्ट्य आहे. आता पुढे कफाची पॅथॉलॉजी त्यांनी दिली. कफचे श्लेष्मज गुल्म्याची पॅथॉलॉजी दिली श्लोक नंबर 9 मध्ये. तत्प्रकुपितम मारुत आमाशयेच एकदेशे संवर्त्य तानेव वेदनान प्रकारान उपजनयती. बघा,
नाही, आता ही श्लेष्माची पॅथॉलॉजी नाहीये, सॉरी, ही त्यांनी पित्तज गुल्माचेच त्यांनी पुढचं वर्णन केलं लागले की पित्तज गुल्मामध्ये पुढे कोणत्या कोणत्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात. तत् प्रकुपित मारुत आमाशे एकदेशे संवर्त्य तानेव वेदनान प्रकारान उपजनयती. प्रकुपित मारुत, आता प्रकुपित झालेला वायू, तत्, तत् म्हणजे कुणाला, त्या पित्ताच्या मॉलिक्युलला, ज्या पित्ताच्या मॉलिक्युलला त्याने खेचून आणले स्वतःबरोबर, त्याला तो काय करतो, आमाशय एक देशे. आमाशय एक देशे म्हणजे काय, तर आमाशया जो पूर्ण आहे नाभिस्थानांतर, त्या आमाशयाच्या या पूर्ण भागातल्या एका पार्टमध्ये आमाशय एक देशे म्हणजेच खवैगुण्याच्या ठिकाणी, जे आमाशयाच्या ठिकाणी निर्माण झाले ते आमाशय एक देशे संवर्त्य. संवर्त्य म्हणजे काय, अक्युमुलेट करून, ह्या वातगुल्मे उक्तः, ह्या वातगुल्मे उक्तः म्हणजे वातगुल्मामध्ये जे सांगितलेले आहेत, तानेव वेदना प्रकारांजनी येते, तशाच प्रकारच्या वेदना पित्तज गुल्मामध्ये निर्माण करतो. म्हणजे ज्या वेदना आहेत वातज गुल्मातल्या, तशाच वेदना पित्तज गुल्मामध्ये निर्माण होणार आहे. सुचिबिरेव, तुद्यती, स्फुरण, अशा प्रकारच्या वेदना पित्तज गुल्मामध्ये पण होणार आहेत. पण यामध्ये वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये वायू जो आहे तो आमाशय एक देशे पित्ताचं संवर्त्य, पित्ताच्या मॉलिक्युलला तो अक्युमुलेट करतोय, त्या ठिकाणी लॉज करतोय, त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण करतोय. देहे स्त्रोतांशी रिक्तानी पूरयित्वा अनिलोबली. आता अनिल कशाचं पूर्ण करतोय, पित्ताचं, पित्ताच्या मॉलिक्युलचं. कुठं पूर्ण करतोय, आमाशय एक देशे. तर अशा पद्धतीने पित्तज गुल्माची संप्राप्ती घडून येते. तानेव वेदना प्रकारां जनयती. म्हणजे रोगी जरी आमच्याकडे पित्तज गुल्माचा जरी असला तर मोस्टली सिम्पटम जे आहेत ते वातज गुल्माचीच असणार आहे. मग आम्ही तो पित्तज गुल्म कसा ओळखू, तर आम्हाला ते हेतूंवरून ओळखायचे. स्थानसंश्रय आमाश्रय झाला आहे का, यावरून आम्हाला ते ओळखायचंय. आणि लक्षण स्वतंत्र पित्त प्रकोप जर असेल तर स्वतंत्र दृष्टीने पित्त प्रकोपाची काही लक्षणं दिसत आहेत का, त्यावरून आम्हाला ते ओळखायचं. कारण की वातज गुल्मासारख्या वेदना या प्रकारात सुद्धा होणार आहे. आणि मग पुढे काय होतं, पित्तम तु येनम विदहती कुक्षुर्धी उरसी कंठेच. पित्तम तु एनम, पित्तम जे तो पित्ताचा मॉलिक्यूल जो आता संवर्त्य झालाय, अक्युमुलेट झालाय, कुठे, आमाशय एक देशे या ठिकाणी. पित्तम तु एनम, एनम म्हणजे कुणाला, आमाशयाला, आमाशय एक देशे ह्याला काय करतो, कुक्षी हृदी उरसी कंठेच विदयती. आता विदाह निर्माण होतो कुठे, बर्निंग इन द चेस्ट, स्टमक, एपिगॅस्ट्रिक रिजन अँड द थ्रोट. सच अ काइंड ऑफ बर्निंग सेन्सेशन नाउ ऑकर्स. पुढे काय होतं, सविदह्यमानः स धूमम इव उद्गारम उद्गीरति अम्लान्वितम गुल्मा अवकाशस्य दह्यते दूयते धुप्यते उष्मायते स्विद्यति क्लिद्यति शिथिल इव स्पर्श असहो अल्परोमांच भवती. काय म्हणतात ते, विदह्यमानः सहा, विदाह होत असणारा तो, सधूमम इव अम्लान्वितम उद्गारम उद्गीरती. सधूमम इव, जणू काय धूरच बाहेर पडतोय अशा पद्धतीने अम्लोद्गार त्याला निर्माण होतात. हे पण पित्त प्रकोपाचं लक्षण आहे. अस्यच, अस्य म्हणजे ह्याचे, गुल्म अवकाश. गुल्म अवकाश म्हणजे काय, तर साईट ऑफ पॅथॉलॉजी. आता साईट ऑफ पॅथॉलॉजी कुठे आहे, आमाशय एक देशे. त्याला त्यांनी काय शब्द वापरला, गुल्म अवकाश. हे गुल्माचा अवकाश कसं होतं, दह्यते. दह्यते म्हणजे काय, बर्निंग. दूयते, दूयते म्हणजे पीडा उत्पन्न होते. धुप्यते, उष्मायते, ते गरम लागतं. स्विद्यती, स्वेदन केल्याप्रमाणे. क्लिद्यती, त्यातनं स्त्राव पाझरतो, क्लेद येतो असं वाटतं. शिथिल इव स्पर्श, शिथिल स्पर्श, शिथिल त्याचा शिथिल भाव होतो त्यामध्ये निर्माण. स्पर्श असहो, स्पर्श असहो, स्पर्श असहो म्हणजे काय, टेंडरनेस. जो गुल्म अवकाश आहे, साईट ऑफ पॅथॉलॉजी आहे, हा स्पर्श असो. आता हे स्पर्श असो लक्षण वातज गुल्मामध्ये नव्हतं, हे टिपिकली पित्तज गुल्मामध्ये निर्माण झालेलं लक्षण आहे पित्त प्रकोपामुळे. स्पर्श असो, त्यामुळे जेव्हा टेंडरनेस असतो
ऍबडॉमेनवर, तो प्रिडॉमिनेंटली तो पित्त प्रकोपामुळे असतो. आम्ही त्याला आयटीस नाव देतो बघा, अपेंडिसायटिस, कोलायटिस, कोलेसिस्टायटिस, हे जे आयटीस प्रकारचं असतो, ज्यामध्ये ड्युओडेनायटिस, ज्यामध्ये पित्त प्रकोपामुळे स्पर्श असहो, टेंडरनेस हे लक्षण निर्माण होतं, ते पित्तजी गुल्माचं आहे. स्पर्श असो, अल्परोमाश्य, स्लाइट हॉरिक्युलेशन हे लक्षण निर्माण होतं. आता अल्परोमाश्य हे लक्षण का बरं निर्माण होतं पित्तज गुल्मामध्ये? तर हे थोडंसं जाणलं पाहिजे की पित्तज गुल्मामध्ये अल्परोमाश्य हे विशेष लक्षण त्यांनी लिहिलंय. पुढे सार्वदेहिक पित्त प्रकोपाची जी लक्षणं आहेत, असोसिएटेड कंप्लेंट जे आहेत, त्याचं त्यांनी वर्णन केलंय. ज्वर, भ्रम, दवथू, पिपासा, गलतालु मुखशोष, प्रमोह, विडभेद, एनम उपद्रवंती, अशा पद्धतीचा उपद्रव होतो. तो कशामुळे होणार आहे? सार्वदेहिक पित्त प्रकोप झालेला आहे आणि या पित्त प्रकोप महास्त्रोतसामध्ये गुल्म तयार करणार आहे आणि मग हाच जर पित्त प्रकोप अन्य प्रकारचे व्याधी तयार करायला लागला तर एनम उपद्रवंती. हरित, हारिद्र, त्वक, नखनयन, वदन, मूत्र पुरुष्य भवती. त्वचा, नख, नयन, वदन हरित हारिद्र वर्णांचे होतात. सार्वदेहिक पित्त प्रकोपाचं हे लक्षण आहे. निदानोक्ताने च अस्य न उपशीरते, आणि जे निदान आहेत त्यांचं जर सेवन चालू ठेवलं तर न उपशीरते, उपशय मिळत नाही. विपरीतानी उपशीरते इति पित्त गुल्मः, आणि विपरीतांचं जर सेवन केलं तर उपशय मिळतो. तर जाणण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. या ठिकाणी वात प्रकोप प्रिरिक्विसाइट आहे, वायूचा प्रकोप होणं हे आवश्यक आहे. आणि असा वाताचा प्रकोप असल्यानंतर रुग्णांमध्ये स्वतंत्ररित्या और परतंत्ररित्या जो पित्त प्रकोप होतो, अशी जेव्हा कंडिशन निर्माण होते तेव्हा आमाशय एक देशे, आमाशयातल्या एका ठिकाणी काय करतो तो वायू? पित्तम संवर्ध्य, पित्ताचा एक मॉलिक्यूल त्या ठिकाणी तो अॅक्युमुलेट करायला लागतो आणि त्यातून पित्तजी गुल्माची जी संप्राप्ती आहे ती घडून येते. त्यामध्ये वातज गुल्मासारख्या विविध लक्षणं, विविध वेदना तर दिसतात, पण स्पेसिफिकली स्पर्श असहत्व आणि गुल्मावकाश जो आहे तो दह्यते, दूयते, दुप्यते, उष्मायते, स्विद्यती, क्लिद्यती, अशा प्रकारचे स्पेसिफिक जे पित्ताशी रिलेटेड सिम्पटम जे आहेत ते दिसू लागतात. तर हे गुल्माचं वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही चिकित्सा स्थानातला 5वा अध्याय जर पाहिला तर त्यामधलं बघा पित्तज गुल्माचे हेतू दिलेत बघा. चिकित्सा स्थान 5वा अध्याय, श्लोक नंबर 12 आणि नंबर 436. कटु अम्ल तीक्ष्ण उष्ण विदाही वृक्ष क्रोधातिमध्य अर्क हुताश सेवा आमाविकातु रुधिरम च दुष्टम प्रत्यस्य गुल्मस्य निमित्त उत्तम. आता यातले हेतू काही जे आहेत ते स्वतंत्र वात पित्त प्रकोप करणार आहेत आणि स्वतंत्र परतंत्र दृष्ट्या पित्त प्रकोप करणार आहेत. बघा, क्रोध, अति, मध्यार्क, हुताश सेवा हे जे हेतू आहेत ते स्वतंत्र पित्त प्रकोप करणार आहेत. वृक्ष अन्न जे आहे ते परतंत्र पित्त प्रकोप करणार आहे. आमाभिघात जे आहे ते परतंत्र पित्त प्रकोप करणार आहे. आमाभिघात शब्द आहे, आमाभिघात. आमाभिघात हा शब्द असतो. अभिघात जो असतो तो 2 प्रकारचा असतो, एक बाह्य अभिघात आणि दुसरा दोषाभिघात. तर हा जो दोषाभिघात आहे तोच आमाभिघात अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. बघा, चरक सिद्धिस्थानाचा जो 9वा अध्याय आहे, चरक सिद्धिस्थान 9वा अध्याय, त्या 9व्या अध्यायामध्ये पान नंबर 716, श्लोक नंबर 5, त्या 5व्या श्लोकाची शेवटची जी ओळ आहे, तस्मात एतानी विशेषेण रक्षाणी बाह्य अभिघातात वातादिभिश्य. तस्मात त्या कारणामुळे एतानी विशेषेण रक्षाणी, यांची विशेष रक्षा करा. ह्यांची म्हणजे कोणाची? मर्मांचा विषय चाललाय. या त्रिमर्मांची विशेष रक्षा करा. कशापासून? बाह्य अभिघातात, बाह्य कारणापासून आणि वातादिभिश्य आणि वातादींपासून. हा वातादी म्हणजे काय? तर हा दोषाभिघात आणि या दोषाभिघातामध्ये आमाभिघात पण अंतर्भूत आहे. त्यामुळे या आमाभिघातामुळे आमामुळे निर्माण होणारा तर आम जे आपण अजीर्णाध्यजन आणि हे आजच्या काळात दिसणारा हेतू आहे. मोस्टली आजच्या काळात ते संतर्पण जास्त आहेत.
आमाबी घातामुळे निर्माण होणारा पित्ताची गुल्म हा जास्त प्रमाणात दिसतो. हं? तर या कारणामुळे पित्त प्रकोप झाला तर त्यांनी चिकित्सा स्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये पुढे काय संपत्ती वर्णन केली, पित्तस्य गुल्मस्य मृत्यू पुढे त्या लक्षणांचं वर्णन केले श्लोक नंबर 13 मध्ये. पिपासा वदनांतराचा विलंब महज्जिर्यति भोजनेच जिर्यती भोजनेच. त्यामुळे अवस्था पाकाचा जो दुसरा अवस्था पाक आहे, अमलावस्था पाक आहे, त्यामध्ये शूल जास्त लक्षण आहे दिसतं. कारण की हा अमला अवस्था पाक आहे. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच होणार नाहीत, पण जेवल्यानंतर साधारण तासा दीड तासाने वेदना सुरू होते. रूपम वर्णवच्च गुल्मः वर्णवच्च गुल्म शब्द गुल्मामध्ये अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता जर आपण चिकित्सा स्थानातली संप्राप्ती जर पाहिली तर चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यामध्ये बघा जे हेतूंचं वर्णन केलेलं आहे श्लोक नंबर 4 मध्ये काय म्हणतात ते पान नंबर 435 वीट श्लेष्म पित्त अतिपरिस्त्रवात वा तैरेव वृद्धैहि परिपीडनात् वा वेगे उदीर्णै विहतै अधो वा बाह्याभिघातैहि अतिपीडनै वा. काय होतं विट श्लेष्म पित्त अतिपरिस्त्रवात वा. विट श्लेष्म पित्त अतिपरिस्त्रव शरीराच्या अतिप्रमाणात त्यांचं जर निर्गमन झालं, अपमहाभूत कोणत्याही कारणाने जर शरीराच्या बाहेर जाऊ लागला, मग तो वीट स्वरूपात असेल, श्लेष्म स्वरूपात असेल, पित्त स्वरूपात असेल किंवा इथे दिलं नाही पण रक्त स्वरूपात जरी असेल, असं जेव्हा होतं तेव्हा अपमहाभूताचा क्षय होऊन वृक्षत्वामुळे वायूचा प्रकोप होऊ लागतो. वृद्धैहि तैएव परिपीडनात्वा आणि वृद्धैहि तैहि. आता ह्याची टीका दिली आहे बघा. तैहीची टीका खालून दुसरी ओळ आहे बघा. तैही इति विट श्लेष्म पित्तैहि. तैही म्हणजे काय तर वाढलेले श्लेष्म पित्ता हे वायूच्या मार्गात अडथळा उत्पन्न करतात आणि वायूच्या गतीला अडथळा उत्पन्न करून आवरण तयार करतात. हा परतंत्रवाद प्रकोप आहे. सो देर आर दी टू पॉसिबिलिटीज, there are the two sampraptis, or what we can say there are the etiological pathophysiology described in श्लोक number 4. The number 1 is वीट श्लेष्म पित्त अतिपरिस्त्रवण. जर आपमहाभूताचा जास्त क्षय झाला तर होणारा वात प्रकोप, नंबर 1 कंडिशन. अँड सेकंड वन इज तैरेवही वृद्धही परिपीडनात्वा. म्हणजेच काय, वीट श्लेष्म पित्ता हे अति वाढले तर त्यामुळे वायूच्या वहनाला अवरोध निर्माण झाला आणि वायूची गती अवरोधासकट निर्माण झाली तर त्यामुळे आवरण निर्माण होऊन होणारा वात प्रकोप. सो देर आर द टू पॉसिबिलिटीज. दोनच ओळीमध्ये दोन वेगवेगळ्या निदानोक्त संप्राप्तींचं वर्णन त्यांनी केलं. एक धातुक्षयामुळे होणारी, एक अवरोधामुळे होणारी. तर वीट श्लेष्म पित्त अतिपरिस्त्रवात किंवा तैरेव वृद्धही परिपीडनात, ते वाढल्यामुळे वायूच्या वहनात अडथळा निर्माण होऊन वात प्रकोप जर झाला तर त्याला त्याने परिपीडनात्वा असा शब्द वापरला. किंवा वेगही उदीर्णही विहतही अधोवा. जे अधोवेग आहेत वीटमूत्र पुरुष वीट आणि अधोवाताचे, यांचा जर अवरोध केला किंवा उदीरण केलं, बाह्याभिघातही अतिपीडनैश्य, तर या कारणामुळे आणि पुढे जे श्लोक नंबर 5 मध्ये हेतू त्यांनी वर्णन केले, वृक्षान्नपानैहि अतिसेवितैवा शोकेन मिथ्या प्रतिकर्मणावा विचेष्टितैवा विषमातिवा कोष्ठे प्रकोपम समुपयती वायु. तर कोष्ठामध्ये वायूचा प्रकोप व्हायला लागतो. म्हणजे आता कोष्ठ जे आहे ते वृक्षादी गुणांनी युक्त व्हायला लागतं. आणि असं जेव्हा होतं त्यानंतर काय होतं ते त्यांनी संप्राप्तीचं वर्णन श्लोक नंबर 6 मध्ये आणि श्लोक नंबर 7 मध्ये केलंय. ते कॉमन संप्राप्तीचं म्हणजे वात पित्त कफाच्या तिन्ही संप्राप्तीला लागू असणारं ते सूत्र आहे आणि ते सूत्र आपण डिटेलमध्ये उद्या आपण पाहू. तर आज आपण काय पाहिलं की वातज गुल्माची संप्राप्ती कशा पद्धतीने होते, त्याला कारणीभूत असणारे स्टेप्स कोणत्या आहेत, अवस्था कोणत्या आहेत, आणि पित्तज गुल्माची संप्राप्ती आणि त्यामध्ये लक्षणांची निर्मिती कशा पद्धतीने होते ते आपण पाहिलं. उद्या आपण
चुकीच्या स्थानातले जे 6 आणि 7 नंबरचा श्लोक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग परत गुल्म निदान अध्यायामध्ये जो पुढचा भाग वर्णन केलेला आहे तो पुढचा भाग जो आहे तो त्याच्या पुढे आपण समजून घेण्याचा यापुढे जसा वेळ मिळेल तसा आपण प्रयत्न करू.